पोलीस स्थापना दिनानिमित्त अकोट व तेल्हारा तालुक्यातील एकूण 12 शाळा महाविद्यालय यांनी सत्यम पॅलेस अकोट येथे महिला सुरक्षा, सायबर क्राईम व पोलीस विभागावर आधारित देश का रक्षक कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यांनी स्पर्धेमध्ये वरील विषयावर आपले कार्यक्रम सादर केले. तसेच सदर कार्यक्रम हे दिनांक 2 जानेवारी 2025 ते 8 जानेवारी 2025 दरम्यान सदर शाळा महाविद्यालय आपले कार्यक्रम अकोट विभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे 44 ठिकाणी सादर करणार आहेत. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेल्या वेगवेगळे शस्त्र जसे की एसएलआर, रायफल, कार्बाइन मशीन गन, पंप ॲक्शन गन, गॅस गन पिस्टल, गॅस कॅनिनेड अशा वेगवेगळ्या शस्त्रांची विद्यार्थ्यांना यावेळी माहिती देण्यात आली. तसेच पोलीस विभागाचा इतिहास, डायल 112 सक्षम उपक्रम, सायबर क्राईम, दामिनी अशा वेगवेगळ्या विषयाचे बॅनर तयार करून त्याची प्रदर्शनी सादर करण्यात आली व वरील शाळांचे सर्व विद्यार्थ्यांना सदर विषयांवर सर्वांगीण माहिती पुरवण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष हे माननीय बच्चन सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला तसेच मनोज लोणारकर उपविभागीय अधिकारी अकोट, अनमोल मित्तल सहाय्यक पोलीस अधीक्षक अकोट, सुनील चव्हाण तहसीलदार अकोट तसेच सुनील पांडे प्राचार्य श्री शिवाजी महाविद्यालय अकोट यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन झाले. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला यावेळी हार अर्पण करण्यात आला. शाळा महाविद्यालय यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचं परीक्षण मनोज लोणारकर, एसडीओ अकोट व सुनील चव्हाण तहसीलदार अकोट यांनी केलं. प्रथम पारितोषिक सेंट पॉल कॉन्व्हेंट अकोट, द्वितीय पारितोषिक भाऊसाहेब पोटे अकोट व तृतीय पारितोषिक लोकमान्य टिळक उमरा तालुका अकोट यांना प्रदान करण्यात आले. सदर कार्यक्रमाकरिता अकोट शहरातील शांतता समिती सदस्य, पत्रकार बांधव, प्रतिष्ठित नागरिक तसेच विविध शाळांचे शिक्षक व विद्यार्थी असे एकूण 600 लोकांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता पोलीस निरीक्षक किशोर दुनगरे, उलेमाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड ठाकरे तसेच अकोट विभागातील सर्व अधिकारी अंमलदार व आरसीपी अंमलदार यांनी परिश्रम घेतले. जन्मतला न्यूजसाठी देवानंद खिरकर यांची रिपोर्ट अकोटहून.